सध्याच्या मेट्रोला माझा विरोध असून पुण्याची मेट्रो ही भूमिगतच असली पाहिजे अशी भूमिका भाजपचे लोकसभेचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी स्पष्ट केली। सजग नागरिक मंच समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने गरवारे महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला होता। महायुतीचे भाजप उमेदवार अनिल शिरोळे, आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष वारे, बहुजन मुक्ती पक्षाचे कर्नल सुरेश पाटील, अपक्ष उमेदवार गंगाधर यादव यावेळी उपस्थित होते। शिरोळे म्हणाले, सध्याच्या मेट्रोला माझा विरोध आहे। पुण्यात भूमिगत मेट्रो असली पाहिजे। 2006 मध्ये BRT मधील त्रुटी मी निदर्शनास आणून दिल्या होत्या, पण त्यामध्ये दुरुस्ती केली नाही। पारदर्शकता ठेवल्यास टोलच्या माध्यमातून महत्त्वाचे रस्ते करता येतात, परंतु सरकारची भूमिका योग्य नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। खासदार झाल्यानंतर पाणी, ड्रेनेज, रस्ते या कामांकरता खासदार निधीचा वापर करेन। शहरातील वाहतुकीचे प्रकल्प अर्धवट असल्यानं वाहतूक प्रश्न गंभीर झाला आहे। मेट्रो मार्गात 4 FSI बांधकाम देण्यास विरोध आहे। झोपडपट्टी वासियांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन। जात ही कागदावर नसली तरी मनात आहे। मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण आवश्यक आहे, अशी उत्तरे वारे यांनी दिली। कार्यक्रमाचे आयोजक विवेक वेलणकर, विजय कुंभार, जुगल राठी यावेळी उपस्थित होते।